पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन जनतेला केलेलं होतं त्याच आवाहनाची सध्या अंमलबजावणी करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिलेला आहे। चक्क मोटारसायकलवरती पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री चक्क टू व्हीलरवरून मंत्रालयामध्ये पोहोचले। ही आपण दृश्य पाहतोय। कोणत्याही चारचाकी गाडीचा वापर न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधान भवनात दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, चक्क बुलेटवरती स्वार होऊन मुख्यमंत्री विधान भवनात आलेले आहेत, काय माहिती आहे? अगदी बरोबर। आपण पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे म्हणजे कुठल्याही मुख्यमंत्री जे आहेत, जनरली आपण प्रचारामध्ये बघतो की असे नेते जे आहेत, जनरली नेते जे आहेत ते बाईकवर सवार होऊन बाईक रॅली करत असतात। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बाईक चालवत त्यांचा संपूर्ण ताफा जो आहे तो विधान भवनामध्ये स्वतः बाईक चालवत मुख्यमंत्री विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। बुलेटवरून मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट सुद्धा घातलं होतं। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री बाईक चालवत असताना त्यांच्या मागे आशिष शेलार बसले होते आणि मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफा जो आहे, जो प्रोटोकॉल प्रमाणे असतो, तो संपूर्ण ताफा सुद्धा बाईकवरच होता। सिद्धेश, आणखीन महत्वाचं म्हणजे सध्या मुंबईचं तापमान जर बघितलं तर 35°C पेक्षा जास्त आहे। अशामध्ये वर्षा निवासस्थानाहून स्वतः मुख्यमंत्री जे आहे ते विधान भवनात जे आहे ते बाईक चालवत आणि नियमाची सगळे नियम पालन करत जे आहेत ते मुख्यमंत्री स्वतः बाईकवरती सवार होऊन या विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं की इंधनाचा वापर कमी करा, परदेश दौरा टाळा किंवा जे आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, अशामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःच एक पायंडा घालून दिला। मुख्यमंत्री स्वतः जे आहे ते इतक्या तापमानामध्ये सुद्धा, मुंबईच्या इतक्या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये सुद्धा स्वतः बाईक चालवत जे आहे ते हेल्मेट घालून मुख्यमंत्री बुलेटवरती स्वार होऊन जे आहेत ते या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आजच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री या विधान भवनामध्ये दाखल झाले। तर दुसरीकडे आपण बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचा ताफा जो आहे, जो इलेक्ट्रिक कारचा होता, त्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक कार घेतली आणि ते कारमध्ये बसून आले होते आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्यांच्या आव्हानाला जे आहे ते महायुतीचे नेते मोठ्या संख्येनं समर्थन देताना आणि स्वतः ते सगळ्या सूचना ज्या आहेत पालन करताना दिसत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं एक आगळं वेगळं रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं की इतरांना फक्त संदेश देत नाहीये तर ते स्वतः सुद्धा दाखवतायत की आपण कमीत कमी इंधनाचा वापर कसा करता येईल, अशा प्रकारे आपण बाईक वापरू शकतो, आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकतो, आपण इलेक्ट्रिक कार वापरू शकतो। आपण काल आपण हे पण बघितलं की मंत्री अतुल सावे जे आहेत ते त्यांच्या बंगल्यावरून मंत्रालयात जे आहेत ते पायी चालत गेले। त्याच्यामुळे अशा प्रकारचे पायंडे जे आहेत ते आता नेतेच घालतायत। त्याच्यामुळे जनसामान्यांना सुद्धा हा एक संदेश जातो। मुख्यमंत्री ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचले तर त्यांच्यासोबत प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची सुरक्षा रक्षक सुद्धा होते, पण ते सगळेच बाईकवरती होते। मुख्यमंत्र्यांच्या बाईक सुद्धा आपण बघतोय की विधान भवनाच्या बाहेर लावलेल्या आहेत। मुख्यमंत्री विधान भवनात दाखल झाले त्यावेळेस आपण बघितलं की आशिष शेलार त्यांच्या मागे बाईकवरती बसले होते आणि त्यामुळे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असा चांगला एक पॉझिटिव्ह संदेश गेलेला आहे। आणि आता इतर मंत्री सुद्धा कसे येतील हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं राहील। पण ज्योत्स्ना, फक्त हे आजच्या दिवसापुरतंच आहे की आतापर्यंत जे काही पुढचे नियोजित दौरे मुख्यमंत्र्यांचे केलेले आहेत आयोजित, त्यावरून काय म्हणतात त्याला, की ते दौरे सुद्धा ते बाईकवरतीच पूर्ण करणार आहेत का? अगदी बरोबर सिद्धेश, हेच फार महत्वाचं आहे की मंत्रालयातून, वर्षा निवासस्थानातून विधान भवनापर्यंतचा हा रस्ता जो आहे तो त्या तुलनेनं तसा शॉर्ट रस्ता आहे, जास्त मोठा रस्ता नाहीये आणि आता सकाळची वेळ आहे त्या तुलनेनं। त्यामुळे आता मुख्यमंत्री या ठिकाणी बाईकवर स्वार होऊन पोहोचलेले आहेत। मात्र जे त्यांचे राज्यभर किंवा आपण म्हणू की मुंबईत पण जे दौरे चालतील त्या दौऱ्यासाठी पण मुख्यमंत्री अशाच प्रकारे स्वतः बुलेट चालवून येतील का? कारण बऱ्याच वेळा आपल्याला पण माहिती आहे की मुख्यमंत्री जेव्हा कारमध्ये बसलेले असतात, कोणतेही मुख्यमंत्री असो, तेव्हा त्यांना ब्रीफिंग सुद्धा केलं जातं। त्यांना त्यांच्या अनेक मीटिंग्स ज्या आहेत त्या सुद्धा त्यांना मोबाईल फोनवरून आणि ऑनलाईन मीटिंग अटेंड करावे लागतात। त्यांचे अधिकारी जे आहेत, राज्यामध्ये काय घडामोड घडते असे त्यांना ब्रीफिंग केलं जातं। कागदपत्र मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना वाचायची असतात। त्यामुळे प्रत्येक वेळी बाईकवरून सगळे दौऱ्याला पोहोचणं हे खरोखरच प्रॅक्टिकली तितकं शक्य असणार आहे का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण मंत्रालय परिसरामध्ये किंवा वर्षा निवासस्थानापासून असू दे किंवा विधान भवनामध्ये परिसर तसा शॉर्ट डिस्टन्सचा हा परिसर आहे। त्याच्यामुळे इथल्या इथे कुठलंही ब्रीफिंग न घेता डायरेक्ट इथे येणं हे सोपं आहे। मात्र जेव्हा मुख्यमंत्री कारमधून असतात किंवा मंत्री कारमधून ट्रॅव्हल करत असतात तेव्हा सुद्धा त्यांचे कामकाज जे आहेत ते सुरूच असतात। कारण बाईकवरती आपण फोन घेऊ शकत नाही। स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते बाईक चालवत आलेले होते, त्यामुळे फोन घेणं ते शक्य नसतं। पण त्या तुलनेनं जर कारमध्ये बसून आले तर त्यांना त्यांच्या कामकाजाचे फोन सुद्धा घेता येतात, मीटिंग अटेंड करता येतात। त्यामुळे अशा प्रकारे बाईक चालवून
लांबचे दौरे करणं तसं सहज शक्य मंत्र्यांना नसतं. मात्र हा एक छोटासा प्रयोग मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेला आहे. निदान मंत्रालय किंवा दक्षिण मुंबईत असलेले मंत्रालय, विधान भवन आणि वर्षा निवासस्थानी या ठिकाणी तरी मुख्यमंत्री जे आहेत ते आजच्या प्रमाणे दररोज किंवा येत्या काही काळामध्ये किंवा निदान आजच्या पुरतं तरी बाईकचा वापर करतायत का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. पण ज्या प्रकारे इथे बाईक लावण्यात आलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या बाईक आणि स्वतः ज्या मुख्यमंत्री ज्या बाईकवरून चालत आले त्या ताफ्याच्या बाईक ज्या इथे लावलेल्या आहेत, त्यानुसार विधान भवनातून निघताना सुद्धा असं दिसतंय की मुख्यमंत्री जे आहेत ते असेच बाईकवरती स्वार होऊनच मंत्रालयात दाखल होतील. त्यामुळे एक वेगळं चित्रण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आपण जनरली बघतो की पुण्यासारख्या रोडवरती आपल्याला अनेक ठिकाणी बाईक खूप मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात. दक्षिण मुंबईतले रस्ते सुद्धा ज्योत्स्ना, जे मी आहेत, तुला थोडंसं थांबवतो. विधान परिषदेमध्ये आपण जाऊया, तिथे नव्या सदस्यांचा शपथविधी सध्या सुरू आहे.